साध्या पद्धतीनं मका वाढवलेल्या मातीत जवळजवळ आपण याची हाईट उंची मोजू. 10 इंचापर्यंत मित्रांनो मुळी वाढलेली ही साध्या मातीमध्ये वाढवलेली आहे. आणि रायझा वापरून जे तयार केलेलं आहे त्याचे आपण उंची मोजत आहोत. मुळाची किती वाढ हे बघा 2 फुटापर्यंत मित्रांनो. हे बघा टेप तुम्हाला लावून दाखवलाय 2 फुटापर्यंत मुळाची वाढ झालेली आहे. तर ह्या मायकोरायझा मातृवान वापरून तयार केलेला हा मका आहे. आणि या मातीमध्ये तो या कुंडीमध्ये वापरला होता आपण. तर आता ह्याच मातीमध्ये आपण हा मायकोरायझा आपण अजून तयार करणार आहोत पुढं, जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांपर्यंत मातृवान पोच करता येईल. तर त्याच्यासाठी मित्रांनो हे बघा आता हे ज्या मुळ्या आहेत या मुळ्या अशा कट करायच्या आहेत 1-1 इंचावरती. कारण जे मायकोरायझा तयार होतो तो या मुळावरती तयार होतो. आणि हा मुळावरती जो तयार झालेला मायकोरायझा आहे तो असा 1-1 इंच असा कट करून हे बघा असं 1-1 इंचाचे असे तुकडे तयार करून आपल्याला तो परत कुंडीमध्ये भरायचा आहे. मित्रांनो मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो आपण मायकोरायझा, तर मायकोरायझा खत तर तो खूप महाग आहे आणि तो आपण घरीच तयार या पद्धतीने करू शकतोय. तर अशा मुळ्या कट करून घ्यायच्या. या मुळावरती मायकोरायझाचे जीवाणू वाढलेले असतात आणि ते ह्या मातीमध्ये मिक्स करून नंतर मग तो परत आपण कुंड्यांमध्ये भरायचा. हे बघा तर पूर्ण मुळ्या कट करून झालेल्या आहेत. या मुळावरती वाढलेला आहे हे आपण मातीमध्ये मिक्स करून घेतले. आता मित्रांनो आपण आता हा मायकोरायझा परत याचं मातृवान वाढवण्यासाठी आपण तयारी करतोय. आज आहे 29 मार्च 2026. आज आपण आपल्या शेतात मायकोरायझाचा मातृवान आपण आपल्या शेतामध्ये परत डेव्हलप करण्यासाठी आपण कुंडी भरत आहोत. तर या पद्धतीनं कुंडी भरायची, जेणेकरून मातृवान कसं तयार होईल तुम्हाला आता पाहायलाच मिळालं. आता परत आपण याच्यात मकाचीच लागवड करणार, कारण मकाच्याच मुळावरती या मायकोरायझाच वाढ होती चांगल्या पद्धतीनं. आणि जर मित्रांनो आपल्या शेतात वापरायचा असला हा मायकोरायझा तर असा मातीमध्ये मिक्स करून खत मातीमध्ये मिक्स करून आपण झाडाच्या बुडाला थोडा असा टाकू शकतोय. पांढरी मुळी वाढणार, अन्नद्रव्य पिकाला उत्तम प्रकारे मिळणार. पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी या मायकोरायझाचा उपयोग होतो. नमस्कार मित्रांनो, आज 29 मार्च 2026 आणि आज आपण मायकोरायझा प्लॅन्ट आपला तयार झालेला आहे. मायकोरायझा मातृवान वापरून या मुळ्यांची वाढ बघा कशी झाली आणि ते आपण सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो ह्या कुंडींमध्ये टाकले पेरलेला मका आणि ह्या कुंड्यांमध्ये पेरलेला मका ह्यांचा कालावधी 1च दिवसाचा होता. आपण मायकोरायझाचं मातृवान आपण या मातीमध्ये मिक्स केलं होतं आणि मग या कुंड्या भरल्या होत्या. ह्या जर मुळाची वाढ जर भरघोस असेल, भरपूर वाढलेली जर असेल मुळाची वाढ, तर मायकोरायझा तिथं तयार झालेले असं समजू. तो डेमो आम्ही हैदराबादच्या प्रशिक्षण मध्ये पाहिलं. तो आपण इथं प्रत्यक्ष आपल्या कृषी विभाग ह्या कुंड्यांमध्ये आपण जेव्हा माती भरली तर माती भरताना आपण जो हैदराबाद वरतून जो कृषी विभागाकडे आलेलं मायकोरायझाचं मातृवान आपण या मातीमध्ये मिक्स केलं होतं आणि मग या कुंड्या भरल्या होत्या. तर ह्या कुंड्या 3 भरल्या होत्या. तर याच्यातला हे बघा तर 3 कुंड्या भरल्या होत्या. याच्यात मकाचं बियाणं उतरलं नव्हतं, पण ह्या दोन्हीमध्ये उतरलं होतं आणि याच्यामध्ये उतरले होते. तर आता आपण मायकोरायझा तयार झाले का नाही हे बघणार आहोत. तर भरपूर वाढलेली जर असेल मुळाची वाढ तर मायकोरायझा तिथं तयार झालेले असं समजू आपण. आणि आमच्या प्रशिक्षणामध्ये पण आम्हाला तसंच सांगितलं होतं. जो डेमो आम्ही हैदराबादच्या प्रशिक्षणमध्ये पाहिलं तो आपण इथं प्रत्यक्ष आपल्या कृषी विभाग आत्माचे साहेब आणि आपले कृषी विभागाचे मडके साहेब, खैरनार साहेब
मोरे साहेब आणि आठवळे साहेब यांच्या ज्या प्रयत्नातून आमच्याकडे जे प्रयोग होतात ते प्रयोगातला हा मायक्रोरायझा आपण आता तयार होतोय, तो आता बघणार आहोत. मित्रांनो, ही जी कुंडी आपण काढली हिच्यात मायक्रोरायझा टाकलेला नाहीये, तरी पण याची मुळाची वाढ किती झाली ती बघणार आहोत आपण. काढलेले आहेत या मकाची आणि आपण आता ज्याच्यात मायक्रोरायझा मातृवाण टाकले ते बघणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे मायक्रोरायझा मातृवाण वापरलेली कुंडी. आता मकाची वाढ झालेली आहे पूर्ण आणि आपण त्याच्यात किती प्रमाणात मुळा वाढल्यात ते बघणार आहोत. ह्या मकावरती मायक्रोरायझा मातृवाणाचा वापर केलेला आहे आणि ही साध्या पद्धतीने लावलेली मका होती. याच्या मुळावरती याच्या मुळाची वाढ जास्त झालेली नाहीये आणि याची मुळाची वाढ भरपूर झालेली आहे. दोन्हीमध्ये साम्य बघा किती आहे. तर या पद्धतीनं मायक्रोरायझाचा रिझल्ट आहे आणि हे मायक्रोरायझाचं मातृवाण आपल्याला कृषी विभागाच्या टीमच्या सहकार्याने हैदराबादवरून आपल्याला आमच्या पठारशिवार आदिवासी शेतकरी गटाच्या माध्यमातून मिळालं होतं आणि त्याचा रिझल्ट या पद्धतीने आहे. तर आता आपल्याकडे बऱ्याच अजून कुठे आहेत, पण आपल्या गटाच्या शेतकऱ्यांसमोर आम्ही ते आता खोलणार आहोत. नंतर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या गटाच्या टीमसोबत. तर मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आणि मातृवाण जास्त प्रमाणात आमच्याकडे तयार झाल्याच्या नंतर आमच्या गटाच्या मार्फत तुम्हाला आम्ही जरूर देऊ, तुमची मागणी असेल तर. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.